नमस्कार. शनिवारच्या देशदूत कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गणपती उत्सवाची धामधूम आहे. अवघ्या एक आठवड्याभरावर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आणि मग अशा वेळेस सगळी आपली लगबग चालू आहे. मूर्ती आणायची आहे, डेकोरेशन करायचं आहे, सगळ्या देवाला नैवेद्य करायचा आहे, गोडधोड करायचं आहे. उत्साह भरपूर आहे. अगदी नाशिकचे रस्ते जर का तुम्ही बघितले ना, तर वाहतायत माणसांच्या उत्साहाने. पण या सगळ्या उत्साहात आपल्याला एक जागरूकता ही ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे आपल्या पर्यावरणाची. कुठलेही उत्सव सण आले आणि त्यातून गणपतीचा उत्सव आला, की नेहमी हा विचार पुढे येत असतो आणि तो रास्तच आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या पर्यावरणपूरक उत्सवाचा विचार पुढे येतो. आता मागच्याच आपल्या कट्ट्यावर एका आपण असं म्हटलं, की शाडूची मूर्ती सुद्धा घातक आहे. पी-ओ-पीवर तर सध्या बंदी आहेच, पण शाडूची मूर्ती सुद्धा नद्यांना घातक आहे. म्हणून पर्याय पण दिला होता, की दारातल्याच मातीची गणपती ही तुम्ही बसवा, अंकुर गणेश बसवा. असाच एक पर्याय आणखीन वेगळा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. पर्यावरणपूरक गणपतीची जाण राखत आपला वाव ग्रुप. आता वाव ग्रुपची काय ओळख गरजच नाहीये. नाशिकमध्ये धूम मचवली आहे या ग्रुपनी. एक ना अनेक कार्यक्रम आणि महिलांचं खऱ्या अर्थाने चाललेलं सक्षमीकरण हा ग्रुप करत असतो. त्याबरोबरच सामाजिक भान आणि समाजाला असलेलं देणं याची जाण असलेल्या या सगळ्या जणी या काही ना काही उपक्रम नाशिकसाठी, नाशिकच्या समाजासाठी करतात. आणि यावेळेसचा उपक्रम आहे ही गणपती बाप्पाची धातूची मूर्ती. तर काय आहे हा उपक्रम, काय आहे हा विचार आणि तो कसा लोकांपर्यंत पोचेल, तो कसा रुजेल, याबाबत आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वाव ग्रुपच्या अध्यक्षा अश्विनीताई न्याहारकर आणि त्यांच्या उपाध्यक्षा विभावरीताई खोत. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आणि जसं मी म्हटलं गणपती बाप्पाची धूम आहे, पण यावेळेस तुम्ही एक वेगळा विचार मांडायचं धाडस केलंय आणि त्याचं पहिले तर कौतुक आणि अभिनंदन तुमचं, की तुम्ही एक खूप चांगला विचार घेऊन समाजापुढे येताय. काय आहे हा विचार आणि कसा आला? थँक यू सो मच आम्हाला इथे बोलावल्याबद्दल. अ, असा हा विचार आला, की आपण जेव्हा गणपतीचा उत्सव किंवा आपले जे पण आपण उत्सव बघत असतो, त्यानंतर आपण आधी खूप जोशमध्ये असतो. खूप आपल्याला तयारी करायची असते, लगबग असते, वातावरण इतकं छान असतं. पण त्यानंतर कुणी बघितलं आहे का? म्हणजे बघितलं आहे, पण आपण लक्ष देत नाही. कानाडोळा करतो हो, हो. असं म्हणू शकतो. तर ते सगळं लक्षात येतं. आमच्या ग्रुपच्या सगळ्या ज्या डायरेक्टर्स आहेत, त्यांनी आम्ही सगळ्यांनी विचार केला, की आपण काहीतरी ह्याच्यावर काम करूयात आणि दरवर्षीच वाटायचं, की काहीतरी झालं पाहिजे. जेव्हा पण आपण बघतो, की नंतरच्या जे फोटोज येतात, हो. ते खूप म्हणजे अगदीच बघवत नाही ते फोटो. बघवत नाही अगदी आणि खरंय. आपल्याला त्रास होतो हो. असे असतात. आपल्या देवांची विटंबना असेल किंवा नदीची पर्यावरण आपण घाण करत असतो. ह्या सगळं बघता आम्ही एक विचार केला, की आपण काय करू शकतो. तर मग आलं, की लक्ष्मी पण महालक्ष्म्या पण आपण धातूच्या स्वरूपात बसवतो. बसवतो आणि वर्षानुवर्ष तीच त्याच बसवतो. बसवतो. अगदी तर खरंय. हां, हं. मग आपण गणपती का नाही बसवत आहेत? तर हा विचार घेऊन आम्ही धातूची मूर्ती बसवा या संकल्पनेने आम्ही आरंभ हा प्रोजेक्ट सुरू सुरू केलेला आहे. केलाय. खरोखर आरंभच आहे, कारण की हा विचारांचा आरंभ आहे. हा एक समाजाच्या परिवर्तनाचा आरंभ आहे आणि हा पर्यावरण जपण्याचा आरंभ आहे. त्याच्यामुळे तुमचं नाव सुद्धा अगदी उचित आहे. विभावरीताई, तुम्ही जसं म्हणत होतात, की काय विचलित करतं? म्हणजे गणपती बाप्पाचा उत्सव आपण खूप आनंदाने साजरा करतो. पण अजूनही काही प्रमाणात पी-ओ-पीच्या मूर्ती येतात, शाडूच्या मूर्ती येतात. आता नाशिककरांचं आपण तेवढं कौतुक मात्र करूयात, की सध्या अगदी आपण म्हणूयात 90-95% मूर्ती या नदीत जात नाहीत. आयदर त्या दान होतात किंवा घरच्या घरी विसर्जित होतात. पण जे दान होतं त्या मूर्तींचं, त्याच्याबद्दल काही तुम्हाला वाटतं का? तेच कारण मूर्ती कलेक्शनचं काम आम्ही जवळ-जवळ 10 एक वर्ष केलं. केलं. पण मग काय व्हायचं पहिल्यांदा आम्ही अगदी जाऊन लोकांना विनंती करायचो, त्यांच्याबरोबर नदीपर्यंत जायला लागायचं आणि मग ते येऊन बरोबर. आपल्या स्टॉलवर हे करायचे. चेंज डेफिनेटली झालाय. ते डायरेक्टली स्टॉलवर येतात. 3 वेळा तिथे पाण्यात आपण ठेवलेला असतो हो, टब, त्यात गणपती बुडवून आरती करून ते तुम्हाला देऊन देऊन टाकतात ती टाकतात. मूर्ती. पण त्यानंतर जेव्हा एन-एम-सीची ट्रक येते, त्या हं. मूर्ती घेऊन जाते. काही त्यांनी विहिरी आयडेंटिफाय केलेल्या असतात. तिथे त्यांचं सगळं काय म्हणतो आपण त्या मूर्ती टाकल्या जातात टाकल्या तिथे. जातात हो. अक्षरशः आणि मग ते जे काय दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटोज येतात, त्या बघून खूप वाईट वाटतं. वाईट म्हणून वाटतं. आम्ही हं. त्यापेक्षा हे सुरू केलं प्रोजेक्ट, की आरंभ
एक गणपती परंपरेचा, की बरोबर. तो वर्षोनवर्ष आपल्या घरी राहील हा गणपती, असा त्याच्या मागचा आणि थॉट आहे. तुमचा थॉट हे खूप लॉजिकल आहे नाही का? कारण की गणपती बरोबरच गौरी येतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तर गौरी या धातूचेच मुखवटे आहेत. अगदीच. आणि आपण ते दरवेळेस काढून ठेवतो. जवळ आल्या की छान ते पुसतो, त्याला पॉलिश करतो, सजावट करतो आणि मग त्या बसवतो. तर गणपती असा का करू नये? अगदी मला वाटतं खूपच लॉजिकल असलेला हा विचार आहे. हो, म्हणूनच आम्ही विचार केला, की हं, आपण हे का नाही करू? आणि आमच्या काही मैत्रिणी ऑलरेडी हे करत होत्या खरंच. 2 वर्षापासून. आम्ही जेव्हा ते व्हिडिओज बघत होतो, हं, आम्हालाही वाटलं, की मग ही संकल्पना एकदम छान आहे. कुठल्याही भावना दुखावत नाहीयेत नाही आणि विसर्जन करण्याचा विषय आलाच तर आपण सुपारी ही प्रतिकात्मक गणपतीचं स्वरूप म्हणून आपण मानतोच. मानतोच आणि मग सुपारीचं विसर्जन करूयात. बरोबर आणि ही सुपारी ही संकल्पना आणली. नैसर्गिक आहे. येस आणि त्याच्यामुळे त्याचं हां. विसर्जन हे साधं सोपं अगदीच. विसर्जन होऊ असं म्हटलं शकतं. जातं, की निसर्गाकडून जे घेतात तुम्ही निसर्गाला परत करा. परत तर करा. म्हणून सुपारी हा चांगला पर्याय आहे किंवा नारळ सुद्धा. अगदी, अगदी. पण मग विवाहवेरीताई याची सुरुवात कशी झाली आणि काय-काय करताय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी? ह्याच्याकरता पहिला आम्हाला प्रश्न आला, की ठीक आहे आम्हाला बसवायची आहे मूर्ती, पण आम्हाला मूर्ती कुठे मिळेल? हं, त्याकरता आम्ही ह्या वर्षी तरी त्यांना मॅन्युफॅक्चरर्सशी कॉन्टॅक्ट करून देतोय. हं. पण पुढच्या वर्षी आमचा असा विचार आहे, की आम्ही स्वतःच एक स्टॉल तुम्ही स्टॉल लावणार. धातूच्या मूर्तींचा आम्ही लावणार, जिथे रिझनेबल कॉस्टमध्ये आपण बरोबर, उपलब्ध करून देऊ शकू. बरोबर. पण मग आता ही धातूची मूर्तीचा स्वीकार लोकं कसं करतायत? तुम्ही ऑलरेडी लोकांपर्यंत पोहोचताय. अ, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय या सगळ्याला? आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचलो आहोत, त्यांनी खूप छान स्वीकारलं आहे. काहींच्या मूर्ती बुक केल्या गेल्यात, पण त्यांना खूप आवडला हा पर्याय. हं. बऱ्याच संस्था आमच्याशी जोडल्या जात आहेत. आमच्या ग्रुपमधल्या पण बऱ्याच जणींनी ते स्वीकारलं आहे. कदाचित थोडंसं काही ठिकाणी जे मोठी लोकं आहेत घरात, तर त्यांना थोडासा विचार करायला लागतो आहे म्हणून किंवा मुलांच्या असेल त्यांचा विचार असतो. कारण ती मूर्ती दिसायला हो, रंग, सुबक असते, रंगत सुबकता असते. सगळं असतं म्हणून. पण बऱ्याच जणांनी स्वीकारलाय. बऱ्याच संस्था IMA असेल अशा बऱ्याच आपल्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या खूप आनंदाने हा पर्याय स्वीकारत आहेत आणि सगळ्यांची जी लगबग चालली आहे. तुम्ही म्हणालात, की नाशिकमध्ये जी हो. गर्दी आहे, तर खूप जणी मूर्ती बघत आहेत. बघताय. एक छोटंसंच तुम्हाला उदाहरण सांगते. मी राहते ती भंडी बाजाराची गल्ली आहे. खालतीच दुकान आहेत. बरोबर. येता-येता अं, इतकी गर्दी आहे, की थोडासा अवधी लागतो. थांबत-थांबत यायला लागतं आणि सहज म्हणून दुकानाकडे लक्ष गेलं, तर आज एक गृहस्थ पितळेच्या मूर्ती बघत होते. त्यांनी त्याच्या गणपती बाप्पाच्या 2 मूर्तीच्या साईज काढून ठेवल्या होत्या. त्याचे फोटो काढत होते आणि ते कोणाला तरी पाठवत होते. मग त्या गणपतीची चौकशी करत होते, की याचं हे डिझाइन कसं आहे? हे काय? म्हणजे मला कुठेतरी असं वाटलं, की अरे वाह! आज आपण हाच विचार न्यायला पुढे चाललेलो आहोत आणि आज हेच चित्र बघून मी आले. कुठेतरी तुमचा मेसेज हा पोहोचताना मला दिसला आणि अगदीच. त्याच्याबद्दल निश्चितच तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. ताई जसं मी म्हटलं, की कुठलाही बदल असतो हा समाजात, हा खूप हळूवार येतो. अगदी. म्हणजे आपण काहीतरी धाडकन बदलायला गेलं नाही. तर ते होत नाही. तर या सगळ्याबाबत तुम्ही विचार केलाय? असा किती कालावधी दिलाय तुम्ही या सगळ्या प्रोजेक्टला म्हणून? आम्ही जवळपास असं म्हटलं आहे, की मला एक नाशिककरांचं कौतुक करावंसं वाटतं हं. सगळ्यात आधी, की ते बदल लवकर स्वीकारतात आणि खरंच पर्यावरणासाठी खूप संस्था झटत आहेत आणि म्हणजे ते आपण स्वीकारत आहेत. तर बरोबर. आम्ही ह्याच्यासाठी 5 वर्ष हा बदल व्हायला वेळ लागेल. कारण हळुवारपणे जसं तुम्ही म्हणालात, की बदल कोणताही स्वीकारायला वेळ वेळ लागतो. लागतो. तर 5 वर्ष आम्ही हा बदल स्वीकारण्यासाठी दिला आहे. दिलेला आहे. निश्चितच 5 वर्षात ज्यांना पटलंय ते तर साहजिकच ताबडतोब हा बदल स्वीकारतील आणि तो करतील. पण काही लोकांना काही समजुती असतात, काही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना असतात परंपरेच्या. त्या एक लॉजिकल लेव्हलला, एक तार्किक लेव्हलला पटवण्यासाठी म्हणून काही कालावधी लागतो पण आणि त्याचाही स्वीकार यांनी केलेला आहे. ताई मला असं वाटतं इथे आपण थोडंसं याच्यातला फरक समजून सांगूयात, की आपण धातूचीच मूर्ती का नको म्हणतोय? कारण की इतके दिवस आपण म्हणत होतो, की शाडूची मूर्ती चालेल. पण आता आपण त्याच्या एक पाऊल पुढे जातोय. जसं आम्ही मागच्या वेळेस म्हटलं, की अंकुर गणेश करा आणि आता आपण म्हणतोय, की धातूचा गणपती करा. तर ती शाडूची मूर्ती का नको? त्याचा पण तुम्ही विचार हां. केला असेल.
नक्कीच. आम्ही काही व्हिडिओज बघितले, काही संस्थांचे जे नदी संवर्धनासाठी काम करतात. तर ते सगळं आम्ही जेव्हा हा विचार मांडला, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या सगळ्या अंगांनी आम्हाला विचार करायलाच लागला. मग जेव्हा तो व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये हे दिसलं म्हणजे त्या एक देशपांडे म्हणून मॅडम आहेत, जीवित नदी. जीवित नदी. त्या प्रकल्प ते घेतलाय त्यांनी. त्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं, की ही शाडूची माती येतेच गुजरातमधून आणि खाणीच्या खाणी आपण उपसत आहोत उपसत. इतक्या वर्षांपासून आणि कुठलीही खाण किंवा नॅचरल गोष्ट आपण किती उपसावी ह्याला म्हणजे मर्यादा तिथे असावी. आपण इम्बॅलन्स घडवतोय. अगदीच इम्बॅलन्स घडवून काय करतोय आणि शाडूची माती ही नदीत विरघळत नाही किंवा पाण्यात जरी विरघळते पण तिचा खाली गाळ साचला साचतो. जातो आणि तोच गाळ आपल्या नदीला सुद्धा खूप हानिकारक आहे, जलचरांना हानिकारक आहे आणि आपण बऱ्याच जणींनी आम्हाला सांगितलं की मग आम्ही तर कुंडीतच विसर्जित करतो ते पाणी, पण कुंडीत सुद्धा ती उपजाऊ नाहीये. उपजाऊ नाहीये आणि त्याच्यामध्ये तो एक ब्लॉक बनतो आणि झाड मरतात त्याच्याने. म्हणतात. मग हा जो विचार म्हणूनच आमच्या डोक्यात आला की पर्याय शोधायलाच पाहिजे शोधायला पाहिजे. आणि आमचा अगदी शेणामातीच्या मूर्तीला कधीही विरोध नसणार आहे. आणि कागदाच्या लगद्यापासून जे बनवतात त्याला सुद्धा आमचा विरोध नाही, उलट सपोर्ट असणार. फक्त आहे की कारण जे बायोडिग्रेडेबल आहे त्या मटेरियलने तुम्ही केलं तर आनंदच आहे. आनंदच आहे. म्हणजे कुठल्याही बाजूनी पर्यावरणाला काही धोका व्हायला नको, ही तुमची भूमिका. आणि त्यातल्या त्यात सोपा पर्याय म्हणून धातूची मूर्ती एकदा तुम्ही ती आणली, तर वारंवार तुम्ही ती बसवू शकताय, जसं आपण महालक्ष्म्यांचं करतो. स्तुत्य विचार आहे, बदलाचा विचार आहे, पण तरी सुद्धा हा बदल आवश्यक आहे. जसं आपण पुढे जातो, आपलं इव्होल्युशन आहे, आपले सणवार आहेत, ही घेऊन जेव्हा आपण आपली एक असं म्हणूयात आपली संस्कृती घेऊन पुढे जातो ना, तर तेव्हा ती संस्कृती सुद्धा तुमच्या वातावरणाला, तुमच्या आयुष्याला ही पूरक ठरली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून असे जे योग्य बदल आहे, नाशिककर स्वीकारतील. विचार स्तुत्य आहे, उपक्रम स्तुत्य आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला वाव ग्रुपला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. सो मच.